दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिक शहरामध्ये चोरी तसेच घरफोडीचे प्रमाण चांगलेच वाढले। याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल दारणा हॉल येथे फिर्यादींना परत करण्यात आलाय। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक पोलीस आयुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या हस्ते फिर्यादींना मुद्देमाल प्रदान करण्यात आलाय। परिमंडल 2च्या अंतर्गत असलेल्या एकूण 6 पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आल्याने फिर्यादींनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानलेत। इतना मैंने नहीं किया और सच में बोलता हूँ, उनको मेरे परिवार में एकता रखती है और स्पेशली सब लोग को, बट एक व्यक्ति को मैं बहुत मिस करता हूँ, मिस्टर कुंदन सोनावन साहब। और कारण क्या है ना, मेरा बीवी को एक बहन जैसा बन गया। अब क्यों, वही सबसे ज्यादा डरा हुआ था और रोज साहब घर में आता था, फोन कर करता था, बोलता था देख लीजिए। अच्छी तरीके से उन्होंने हम लोग को हिम्मत दे के खड़े हुआ और उनको मृत्यू मेरे को एक भाई का मैंने मिस कर दिया। आमच्या गुन्ह्याची उकल करून आमचा मुद्देमाल परत मिळवून दिला, याबद्दल सर्वांचे फार अभिनंदन, फार धन्यवाद। आता जी आमची केस आहे ती केसचा लवकर निकाल लागून शेवटचं अगदी काम थोडं राहिलेलं आहे, ते आपल्याकडनं निश्चितपणे पूर्ण होईल आणि आम्हाला पूर्ण समाज धन्यवाद देतो। फार धन्यवाद। सरांनी पहिले बोलले सर्वांना की 2 शब्द तू बोलशील का, माझे मिस्टर रोज त्यांनी मला बोलायची तर धाडस दिलं। मी सगळ्यांना आभार मानते, प्रथम रामदास सरांना, कारण वडिलांप्रमाणे जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये आले त्यांनी प्रत्येक वेळेस मला विचारलं, मॅडम पावले नाही काय का, सर माझ्या 5 महिने मी झोपले नव्हते, एक पण दिवस नाही, रात्र नाही सर। माझा सर्विसचा बिझनेस आहे, मुलांच्या नाशिकमध्ये शिफ्ट झाले होते, संगमनेरला राहते प्रॉपर। पण सर बोलले मला की तू घाबरू नको, मी सरळ वडिलांप्रमाणे त्यांनी मला खूप नाही का काय प्रॉब्लेम आहे कसं, घरातलीच व्यक्ती होती, कारण बहिणीचे मिस्टर होते, माझ्या सगळ्या त्यामुळे यात 75 फिर्यादींना एकूण 95 लाख रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे। DCP झोन 2 व त्यांचे सर्व सिनियर PI यांनी मागच्या काही महिन्यांमध्ये जे गुन्हे डिटेक्ट केलेले आहेत आणि जो मुद्देमाल रिकवर केलेला आहे, तर त्या मुद्देमालाचं रिटर्न ऑफ प्रॉपर्टी म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांना मुद्देमाल परत देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि साधारण 1 कोटी रुपयाचा मुद्देमाल, त्यामध्ये कॅश आहे, सोने चांदीचे दागिने आहेत, त्याचबरोबर मंदिरातून चोरी झालेले काही मुकुट आहेत, त्याचबरोबर काही व्हेकल्स आहेत, 2 व्हीलर 4 व्हीलर जे नाशिक शहरातून चोरी होऊन आम्ही रिकवर केलेले आहेत नाशिक पोलिसांनी। तर हे आज आम्ही एक 75 फिर्यादींना तो मुद्देमाल परत केलेला आहे आणि त्याबद्दल DCP झोन 2 व सर्व झोन 2 मधील सिनियर PI नाशिक पोलीसमध्ये कार्यरत असलेले यांचं मी अभिनंदन करतो। यावेळी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, देवळी कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे, इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे आदी जण उपस्थित होते। दिनेश पगारे नाशिक रोडसह भास्कर सावळे देवळाली कॅम्पसह भावेश बागुल नाशिक दक्ष न्यूज।